आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडला अखेर डिस्चार्ज देण्यात आले आहे। जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचार झाल्यानंतर कराडची आता जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पोट विकारासह इतर आजारांवर उपचार सुरू होते आणि त्यानंतर मात्र आता त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। 2 दिवसांच्या उपचारानंतर त्याला अखेर घरी आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचार झाल्यानंतर कराडच्या आता जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला विकास देतात। विकास, 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडची रवानगी पुन्हा एकदा आता कारागृहात करण्यात आलेली आहे। शुभम, निश्चित आपण पाहतो की 2 दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये हे उपचार जे आहेत ते वाल्मिक कराडवरती सुरू होते आणि अखेर आता सर्व स्तरातनं खरं तर टीकेचा भडीमार देखील पाहायला मिळाला होता। परंतु दुपारी जे काही रिपोर्ट्स आले होते ते रिपोर्ट्स नॉर्मल असल्यानं आणि वाल्मिक कराडची प्रकृती स्थिरावल्यानं हा डिस्चार्ज दिल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर साधारण गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती त्याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं आणि त्याच दरम्यान 2 दिवसांचे हे उपचार झाल्याच्या नंतर आज जो आहे साधारण अर्धा तासाच्या पूर्वी हा डिस्चार्ज जो आहे तो झालेला आहे आणि आता जिल्हा कारागृहामध्ये कराडची रवानगी जी आहे ती देखील झालेली आहे। पोट विकारासह इतर जे काही आजार आहेत त्याने ग्रासलेला आहे वाल्मिक कराड आणि त्याच्यावरतीच हे उपचार सुरू होते। पोटाचा विकार जो आहे तो सर्वाधिक जाणू लागल्यानं कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि 2 दिवस उपचार झाल्यानंतर काही रिपोर्ट्स आले होते। ते रिपोर्ट्स व्यवस्थितपणे चेक केल्याच्या नंतर जे काही जिल्हा शल्य चिकित्सक आहेत अतिरिक्त त्यांनी हा डिस्चार्ज दिल्याचा आपल्याला प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर पुढील जो मुक्काम असणार आहे तो कारागृहामध्ये असणार आहे। शुभम, अगदी विकास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।